हातकणंगले तालुक्यातील किणी इथल्या प्राथमिक शिक्षिका अदिती ठाणेदार या प्राथमिक शाळेजवळील नवीन वसाहतीमध्ये राहतात, तर नेज इथं नोकरी करतात. नेहमीप्रमाणे त्या शुक्रवारी बंगल्याला कुलूप लावून कोल्हापुरातील नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेल्या. याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी पुढील बाजूच्या दरवाजाचं कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला आणि तिजोरी कपाट फोडून 6 तोळे सोन्याचे दागिने तसंच 50,000 रुपये रोख रक्कम लंपास केली. शनिवारी दुपारी त्या घरी परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. त्यांनी तात्काळ पेठवडगाव पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ठसे तज्ज्ञांना आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं. जयसिंगपूर विभागाच्या उपाधीक्षक रोहिणी साळुंखे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. चोरट्यांनी ठाणेदार यांच्या बंगल्यालगत असलेला प्रमोद कुलकर्णी यांचा बंद बंगलाही फोडला. त्या ठिकाणी 40,000 ते 50,000 रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत.